करतो की यशवंत रणधवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर हा देत आहोत रिओ. सो थँक्यू सो मच. सर्व जे आमचे पाहुणे आहेत, काहीसे सन्मान आहेत, ते सन्मान आपण या ठिकाणी कंप्लीट करूयात. मी किरण केने साहेबांना विनंती करतोय की तुमचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. किरण केने साहेब, मी मंचावरून हरेश पाटील यांना विनंती करतोय की ललेश पाटील सन्मानासाठी या. मी ललेश पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. किरणजी केने साहेब, सर्व सन्मान कंप्लीट झाल्यानंतर आपण मॅचकडे सुद्धा वळणार आहोत. खरं तर आम्ही नेहमी सांगत असतो की या विभागाला एक आवडणारा खरं तर आवाज ओमकारजी शेट्टे सर, ज्यांच्या माध्यमातून खरं तर आम्ही या फील्डमध्ये आलो. प्रथमतः त्यांनी दिलेली संधी आणि आजवर खरं तर अनेक साऱ्या क्रीडांगणावरती आमचं समालोचन खरं तर त्यांच्याच माध्यमातून मित्रमंडळात पोहोचलं. मी याच्यानंतर विनंती करतो ग्रामस्थ मंडळ सदस्य देवरुंग आणि बापगाव समीर गोडे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कुठेही स्पर्धा असो अथवा कोणतीही स्पर्धा असो, दादांची उपस्थिती तुम्ही नेहमी बघितले आणि खरं तर गावकी आणि भावकी एकत्र घेऊन जाणारा हे नेतृत्व समीरजी गोडे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ग्रामपंचायत सदस्य देवरुंग बापगाव. त्यानंतर नितीन केने साहेब यांनाही आपण सन्मानित करूयात. नितीन केने, नितीन केने साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. त्यानंतर यशवंत रणधवी साहेब यांनाही सन्मानित आपण या मंचावरती करणार आहोत. मी यशवंत दादांना विनंती करतो की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत, त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. त्यानंतर सन्माननीय रणजित केने साहेब, ग्रामपंचायत सदस्य देवरुंग बापगाव, आपण त्यांनाही सन्मानित करणार आहोत. सध्या तरी चिमुकली सोबत तुम्हाला सिनियर आकाश पाटील पाहायला मिळतो आणि असं म्हटलं जातं की बेटी मतलब धन की पेटी, आणि सध्या तरी त्याची चिमुकली त्याच्या हाताला खरं तर धरून या स्पर्धेमध्ये तिलाही आणलंय आकाशने. हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय रणजित दादांचा. थँक्यू सो मच, तुम्ही या ठिकाणी आलात. त्यानंतर एक सन्मान फक्त बाकी आहे, नरेशजी गोडे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नरेश गोडे साहेब यांना आपण सन्मानित करूयात. मी दादांना विनंती करतो की तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. थँक्यू सो मच. हे प्रमुख अतिथी आपण या मंचावरती बघितले, त्यांच्या येण्याने खरं तर एक वेगळा हर्ष या मंचावरती निर्माण झाला. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नवीन मॅचकडे आपण खरं तर वळतोय. तिसऱ्या रजनीमधली ही तिसरी मॅच पेठ आणि त्यांच्या विरोधात खरं तर चांगला सामना तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळेल. सो कॉम्बॉक्समध्ये करूयात परिवर्तन आणि कॉम्बॉक्समध्ये आवाज तुम्ही ऐकाल ओमकार शेट्टे सरांचा आणि प्रसादजी परब सरांचा. इट्स ओ टू यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच भागेश आणि त्याचबरोबर करण काळन, दोघांचेही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. सामना क्रमांक तिसरा सुरू झालाय. पीसी विरोधात पेठ. नाणेफेक जिंकली ती पीसी संघाने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पेठ संघाला इन्व्हाइट केले म्हणजे गोलंदाजीला. पहिल्या चेंडूवर चौकार आदित्यच्या बॅटमधून. पुढचा चेंडू बंटी जोशी बॉलिंग मार्कवर आणि सलामीच्या फलंदाज पीसी संघाकडून आदित्य शेलार आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत विनय पाटील. स्ट्राईक केला तर विनय पाटील असेल. अनंत पाटील यांच्याकडे पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे पीसी संघासाठी. इथे मात्र आपण बघतोय समोर खेळण्याचा प्रयत्न होता, लिडिंग एज आणि बिहाइंड द स्टंप आपण बघतोय फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. खाते उघडण्याची संधी दिली नाही विजय पाटीलला आणि विकेट काढली आहे विनय पाटीलची, ती बंटी जोशीने. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद. इथे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे पिसे गावचे. विनंती आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी या मॅचकडे पाहिलं ना तर आता रायगडातून एक संघ मैदानावरती दाखल झाला आहे
आपण पाहता बंडी जोशी आणि सोहेलचा संघ RCC पेठ जो खेळतोय सक्षम 11 विकास केणे संदेश ठाणगे पुरस्कृत. तर दुसऱ्या बाजूला RCC पेठला सांगायला आवडेल प्रसाद सर की या आमने लोणाड विभागातील सध्याच्या घडीला वन ऑफ द टॉपेस्ट टीम त्यांच्या अगेन्स्ट खेळती आहे, त्या टीमचं नाव विहाना स्पोर्ट्स पीस आहे. तर मग मजाला मॅचला पहिल्या बॉलवरती चौकार, नंतर सिंगल, नंतर बंडी जोशीला मिळाली विकेट. बंडी जोशीसाठी भिवंडी खूप लकी आहे, त्याच्या कारकिर्दीतील पहिली 4 व्हीलर कार त्याला याच भिवंडी तालुक्यामध्ये मिळाली. अंजूर गावच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये तो कारनामा त्यानं केला भावेश नाईकच्या सोबतीनं. 5ला 1 बाद. आणि RCC पीठ बद्दल नेहमी म्हटलं जातं प्रसाद सर, वी आर नाईट क्रिकेट किंग राहतो के कातील मध्ये समोर आहे विहाना स्पोर्ट्स पिसे. आमने लुनाड एका बाजूला सपोर्ट करेल विहाना स्पोर्ट्स पिसेला, तर दुसऱ्या बाजूला पनवेल रायगड. बॉटम हँडचा अतिशय सुंदर वापर. हेच म्हणत होतो, साहिल पाटील ज्यावेळी बॅटिंग ट्रॅकवरती येतो ना, त्याचा हँड अँड कॉर्डिनेशन, त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचं फुटवर्क, त्याची टेम्परामेंट. 5 षटकांची मॅच आहे आणि या बॅट्समनला माहिती आहे की प्रत्येक बॉलवरती षटकार नाही, चांगल्या बॉलवरती सिंगल पण घ्यायचे आहेत. आणि जेव्हा जेव्हा हा बॅटिंग करतो ना फलंदाज साहिल पाटील, तेव्हा एक वेगळा क्लास साहिलच्या बॅटिंगमध्ये तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. आई गावदेवी पिसे या नावानं टीम खेळ करेक्शन होतं ते आपण करूयात टीम नेमबद्दल. चला स्कोरर आई गावदेवी पिसे, आदित्य आणि साहिल पाटील ही जोडी मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळते आहे. RCC पेठसाठी बंडी आहे, काय म्हणाल प्रसाद सर, जी सुरुवात केली आहे बंडीने एक मोठी विकेट देखील त्याच्या खात्यात आहे. आणि पॉवर प्लेमध्ये सध्या इकॉनॉमी बंडीची खूप चांगली पाहायला मिळते आहे. हो निश्चित, त्यासाठी तो जाणला जातो, खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी पॉवर प्लेमध्ये. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, लिडिंग एज, चेंडू मागे जातोय, आपण म्हणतो गतीमध्ये टर्न झालाय, थोडासा डायव्हर्ट झालाय आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 2 धावाचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि 2 धावा मिळतील सुद्धा. त्यामुळे बॅट्समॅनला थोडीशी मात्र इथे मेहनत करावी लागते. जर चेंडू तुम्हाला चाचपडायचा असेल, बघायचा असेल कशाप्रकारे तो बाहेर निघतो, अशा मोमेंटला तुम्हाला चेंडूवर लास्ट मोमेंटपर्यंत लक्ष ठेवावे लागेल. आणि आपण बघतो की नाईट क्रिकेटमध्ये त्या गोष्टी तेवढ्या इझी नाही आहेत. तुमची आय साईट खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा अंडर द फ्लड लाईट्स खेळताय, नाईट क्रिकेट टुर्नामेंट खेळताय आणि तेच बघायला मिळेल. त्या ठिकाणी लास्ट मोमेंटला फटका ऑफर केला, बॅटची एज घेऊन चेंडू गलीमध्ये निघून गेला आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केला. एका षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली आहे ती आई गावदेवी क्रिकेट संघ पिसे या संघाची, ती 8 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर बंटीने खूप चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवर चौकार आला, पण निश्चितच त्याने खूप चांगलं कमबॅक केलं, विकेट काढली. फलंदाजाला खातं सुद्धा उडू दिलं नाही, म्हणजेच विनय पाटीलला त्याची विकेट काढली. आणि साहिल आता मात्र आला आहे तो, म्हणजेच आदित्यच्या जोडीला, आदित्य शिलारच्या जोडीला साहिल पाटील, जो बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलाय. आणि एकूण एका षटकाचा खेळ समाप्त होतोय 8 धावा धावफलकावर. बॉलिंगमध्ये चेंज बघायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज नवीन सज्ज होतोय, तो RCC पेठ या संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. षटक संपलं, पहिल्या धावा झालेत 8, विकेट गेलेले आतापर्यंत 1. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं धावफलकावरती एक सिंगल, त्यानंतर आपण पाहता स्कोरकार्डवरती विकेट, त्यानंतर सिंगल, डबल आणि लास्ट बॉल डॉट आला. लास्ट बॉल डॉट अंपायर, मग 1 बॉल बाकी असेल. बरोबर आहे बॅट्समनचं म्हणणं, स्कोरर देखील तेच म्हणतोय. बट कॉमेंटेटरला ना प्रसाद सर ते राईट्स नाही आहेत की इथनं तुम्ही ओव्हर्स अनाऊन्स करू शकाल. तर मग वेट फॉर अंपायर सिग्नल. अगदी जोपर्यंत अंपायरचा इशारा येत नाही, तिकडे जोपर्यंत ऑब्जेक्ट बॅटिंग साईड येत नाही, तोपर्यंत आपल्याला सांगणं कठीण आहे. 1 बॉल बाकी आहे. पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, 3ऱ्या बॉलवरती विकेट, 4थ्या बॉलवरती सिंगल, 5व्या बॉलवरती डबल. अजून एक सिंगल आहे का? चला स्कोरर ऍड करा. चला अंपायर्स बरोबर होते, स्कोररकडनं छोटीशी मिस्टेक होती, ते करेक्शन आपण करून घेऊयात. म्हणजे रन्स बनतील धावफलकावरती 9 धावा. 5व्या बॉलवरती सिंगल होती आणि त्यानंतर डबल आली. चला कोबराबाई बोला ना, तो अभि ठीक कर देता. टीमची टोटल षटक संपल्या मैदानावरती पहिल्या धावा झालेत 9. बंडी जोशीचं हे षटक होतं. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. या ठिकाणी आपण पाहताय 2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. RCC पेठ इन ॲक्शन. शफल झाले, फाईन लेगच्या वरनं उडवायचं होता बॉल, अपील. खूप सुंदर खरं तर या ठिकाणी ग्राउंड आहे आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती डे क्रिकेट स्पर्धा होतात त्याची मजा वेगळी असते. फार क्वचित या मैदानावरती तुम्हाला डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट पाहायला मिळतं आणि आज तो कारनामा जय जोडिंग देवरुंग संघानं केलाय. आयोजक या स्पर्धेचे आदरणीय श्यामशेठ दळवी साहेबांनी केलाय आणि त्यांनी भरवलाय लक्षात चषक आपल्या भेटीसाठी. 9ला 1 बाद. जिशान शेख पहिला चेंडू त्याने हाताळला, ऑप्शनच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर
बॅट्समनला रीड करून चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, थोडासा डायव्हर्ट झाला पुन्हा त्या चेंडू लिडिंग एज घेऊन. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी जेव्हा जिशानने हाताळली आपण बघितलं त्या ठिकाणी फलंदाज भरपूर सफल झाला. बॅट्समनला रीड करत असताना तो चेंडू आपण बघितला त्याच्या फॉलोमध्ये टाकत असताना बरोबर पायाच्या खाली आणि वाईड ऑर्डर करताना चेंडू आपण बघितलं की पहिला चेंडू निर्धाव निघाला. त्यानंतर पुढचा चेंडू थोडासा मिस टाइम झाला फटका आणि ते मात्र एकदा मिळते. धावसंख्या 10. ऑनलाईन आपल्यासोबत मॅच एन्जॉय करतात या विभागातील ऑर्गनायझर क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्यांच्या माध्यमातून मागचे अनेक वर्ष भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या आमने लोणाड परिसराला मिळालेत. मुठवळ गावाचे पोलीस पाटील आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही असं व्यक्तिमत्व उत्तमदादा पाटील, त्यांचं देखील करू आपण सहर्ष स्वागत आणि त्यांच्या वतीनं लक्षा चषकाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं करू आपण सहर्ष स्वागत. जीशान बॉलिंग ट्रॅकवरती जो गेम चेंजर आहे RCC पेठचा, हातभर बॉल वळवणं ही जीशानची ओळख आहे, विकेट्स काढणं ही जीशानची ओळख आहे. इथे अपील झालाय, अजूनही अपील सुरूच आहे. स्क्वेअर लेग अंपायर सोबत दाखवा इशारा ऑनफिल्ड अंपायर्सचा त्या ठिकाणी आता इशारा आलाय. थर्ड अंपायर्स बॉल एक्झॅक्टली कुठे स्पर्श झालाय अंपायर्सला ते पाहायचंय. ऍक्शन रिप्ले काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल आणि थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. जर बॅटच्या हँडलला जिकडे आपण ग्रीप करतो तिकडे स्पर्श झालाय असं अंपायरचं सॉफ्ट सिग्नल आहे. तर मग एकदा आपण चेक करूयात. स्लो पॉज प्ले हे सगळं केलं जाईल आणि त्यातल्या त्यात वॉररूममध्ये तेजस भोईर आहे तेव्हा अजून मदत होते अंपायर्सला एक्झॅक्टली काय हवं आहे हे एका क्रिकेटर्सला बरोबर माहिती असतं आणि तेजस भोईर एक स्टार प्लेअर आहे मलंगड विभागातील आणि डिसिजन या ठिकाणी आला आहे. तुमचं जे अगदी ग्रीप आपण हँडल जिकडे करतो ना तिकडे बॉल टच झालाय, ओईटी आउटचा इशारा येईल, फलंदाज बाद होतील. हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बॅट्समन जाता जाता तिकडे तुम्ही देखील चेक करू शकता मोठ्या स्क्रीनवरती. जिशानला मिळते विकेट आणि फलंदाज या ठिकाणी झालेत ते म्हणजे बाद. हा पुन्हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर ग्रामीण टेनिस क्रिकेट घेऊन येते. थर्ड अंपायरच्या माध्यमातून इशारा आला, त्या ठिकाणी ओईटी आउट आणि धक्का लागलाय या ठिकाणी टीम आई गावदेवी पिसे संघाला. हा मात्र दुसरा. काय म्हणाल सर, RCC पेठ जेव्हा जेव्हा रात्रीचं क्रिकेट खेळते ऑलवेज प्रतिस्पर्ध्यासाठी खतरनाक मानली जाते आणि आज देखील ते स्वप्न घेऊन त्या आमने लोणाड परिसरात या छत्रपती क्रीडा नगरीवरती आलेत आणि आपल्या क्रिकेटची झलक आज आमने लोणाडला दाखवायला तयार आहे. वी आर नाईट क्रिकेट किंग RCC पेठ, रोहिदास क्रिकेट क्लब पेठ. समोरच्या संघाचे धाबे दणाणले जातात असा परफॉर्मन्स आपण RCC पेठकडनं नेहमी बघतो. त्यामध्ये आपण बघतोय की सक्षम 11 RCC पेठ नावाने हा संघ खेळतोय. जिशानला विकेट मिळाली. जिशान पुढचा चेंडू घेऊन समोर नवीन फलंदाज आहे, फ्रेश बॉल बॅट्समन आहे आणि त्याला मात्र सरप्राईज केलं. पहिल्या चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी खेळत असताना खूप चांगला लेग ब्रेक बघायला मिळतोय. बाहेर निघतोय चेंडू. स्ट्राईक एंडला आपण बघतो फलंदाज तो म्हणजे पियुष पाटील सिनियर आणि खूप चांगला चेंडू त्या समोर टाकत असताना बघितलं बॅट्समनला पुन्हा एकदा रीड केलं आणि खूप चांगली डिलिव्हरी बघायला मिळते. लेग ब्रेक बघायला मिळतोय. बाहेर निघतोय चेंडू निर्धाव. चला MS झाई संघ कुठे असेल आपण सुद्धा रिपोर्ट करायचं लवकरात लवकर. पुढचा चेंडू जिशानचा इनसाइड एज, जास्त लांब जाते चेंडू. स्क्वेअरमध्ये खेळाडू आधी ते चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ती फलंदाजाला एक धाव. फलंदाज पियुष पाटील खातं उघडतोय आणि धावसंख्या बघतोय जी अजूनही डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचली आहे. थोडीशी माफकच धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. धावफलकर आहेत ते 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 12 धावा. चला टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्ट करायचा आहे. धनेश 11 कुकसे अँड हर्ष 11 आराध्या जाई. आपण टॉससाठी यायचं. जाईचे कॅप्टन इथनं 3 ओव्हर अजून आहेत आणि टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. या पुढील सामना धनेश 11 कुकसे वर्सेस हर्ष 11 आराध्या जाई या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामपंचायत सदस्य देवरुंगचे प्रसाद केणे साहेब यांचे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. म्हणजे आपण बघतो की सामना जो सुरू आहे आई गावदेवी पिसे विरोधात सक्षम 11 RCC पेठ. नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय जो घेण्यात आला तो म्हणजे पिसे संघाकडून. आतापर्यंत आपण बघितलं की 2 षटकांमध्ये अक्षरशः गोलंदाजांनी थांबवून ठेवलंय. षटक क्रमांक पहिले जर आपण बघितलं बंटी जोशी 1 विकेट त्यांनी काढली, 9 धावा त्यांनी खर्च केल्या. जिशान खानच्या षटकात आपण बघतोय धावा खर्च झाल्या ते एकूण त्या 3 आणि धावसंख्या धावफर करून बघतोय म्हणजेच एकूण 12. 1 विकेट त्याने सुद्धा काढली आहे. दोन षटकांकडे धावसंख्या ती म्हणजेच 12 धावा धावफलकावर. बोलिंग मार्गावर षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज येतोय शहबाज शेख. तिसऱ्या षटकात सोहेलने तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय. आतापर्यंत दोघांनी खूप चांगली कामगिरी पार पाडली आहे पॉवर प्लेमध्ये खास करून. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज तो म्हणजेच पियुष पाटील. वेगवान चेंडू इनसाइड एज आणि प्लेड ऑन. फलंदाज बाद.
इनसाइड एज थेट वेध घेतला यष्टीचा बॅटची एज घेऊन. प्रचंड वेगवान चेंडू होता, अपेक्षेप्रमाणे चेंडू बॅटवर आला नाहीये आणि बॅटची एज घेऊन थेट वेध घेतोय यष्टीचा. फलंदाज बाद होतोय. फक्त एकच धाव करू शकला पियुष पाटील सिनियर आणि तिसरा धक्का लागलाय तो बॅटिंग करत असताना आई गावदेवी पीसी या संघाला. सो दिस इज अ बिग विकेट, थर्ड विकेट डाऊन. पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतोय आणि शहबाजला विकेट मिळते, शहबाजला यश मिळतंय. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय बॅटिंगसाठी. मैदानावर येतोय तो भावेश शेलार. धावांची गरज आहे, पार्टनरशिपची गरज आहे. विकेट सांभाळून, विकेट शाबूत ठेवून एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होणं हे महत्त्वाचं आहे आई गावदेवी पीसे संघासाठी. 12वर 3 गडी बाद. शहबाज पुन्हा पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाऊ दिलं, लेफ्ट केलं चेंडूला. पंचांकडनं अपेक्षा तीच होती. पंचांनी सिग्नल केला वाईट बॉल. धाव संकेत भर. दिशाहीन गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर. विकेट काढण्यात असं वाटलं की इथे मात्र नवीन आलेल्या बॅट्समनला डॉमिनेट करेल की काय, पण त्याला मात्र बाहेर इन्व्हाइट करतोय शहबाज आणि पंचांनी सांगितले हा चेंडू वाईड आहे. धाव संख्या 13. पुढील चेंडू पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा पंच वळतात विकी शेलार, अल्पेश गायकवाड यांच्याकडे आणि पुन्हा सांगतात इट्स वाईड. आपण आहोत लक्ष चषकाच्या या स्पर्धेमध्ये. तिसरी रात्र, तिसरी रजनी या क्रिकेट स्पर्धेची. तिसरं पर्व या स्पर्धेचं. 11 ते 15 फेब्रुवारी एकूण 5 दिवसांचा कालावधी. 40 संघांचा समावेश. 13 बाईक्सचा आपण या स्पर्धेमध्ये पारितोषिक बघत आहोत. मालिकावीरची बाईक पकडून एकूण 13 बाईक, 2 सायकल असं स्वरूप तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते बक्षीस स्वरूपामध्ये. पुढचा चेंडू शहबाजचा. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन चेंडू टाकला होता, पिकअप शॉट बघायला मिळतोय आणि काय फटका, काय टायमिंग केलंय. मिड विकेटच्या बाहेर लांब लचक मारलाय. उत्तुंग षटकार. बॅटच्या रडारमध्ये जसा दिसला ना, भावेशनं लगेचच पाठवला डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खणखणीत षटकार. 20 लॉस ऑफ 3. 20ला 3 बाद. बॉल तयार. पुन्हा एकदा बॅटच्या समोर होता. फुटवर्क खूप सुंदर होतं. इनफिल्डच्या वरनं काढला. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर थ्रो केला जाईल. थोडासा लांब आहे यष्टीरक्षकापासून आणि तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात. धावफलक 2 ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 22. पार्टनरशिप बनती आता भावेश आणि त्याच्या सोबतीनं साहिल पाटील. आतापर्यंत आपण 10 रनची पार्टनरशिप झाली आहे. अलॉंग दी कार्पेट बॉल चालला डीपमध्ये समोर लॉंग ऑन त्या ठिकाणी उपस्थित आहे. RCC पेटच्या अगेन्स्ट जर तुम्हाला एक तगडी फाईट द्यायची आहे तर टीम आई गावदेवी पिसे संघाला देखील मैदानावरती कमीत कमी 45 ते 50 पर्यंत जावं लागेल. अशीच काही स्टेज होती मागच्या पहिल्या सामन्यात भादवड आणि नानकरसाठी. 3 ओव्हरमध्ये धावफलक काहीसं शांत होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आक्रमण झालं. त्यानंतर 53चं टार्गेटमध्ये ते चेस झालं. त्यानंतर पुगाव देखील खूप चांगला क्रिकेट खेळताना दिसली आणि एका हाती सामना पुगावनं जिंकला महापोलीच्या विरुद्ध. आणि आता लढाई सुरू आहे पिसे विरुद्ध सक्षम 11 RCC पेठ. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल त्या ठिकाणी विसावलाय. 11 रन्स, 1 विकेट आहे शेबाच्या खात्यात. लक्षा चषक 2026 या ठिकाणी आपण अनुभवताय आणि DRS ची मागणी या ठिकाणी केली जाते. ऑनफिल्ड अंपायरचा जो
तर पंचांनी निर्वाळा दिलाय वाईट बॉल. इट्स अ वाईट. रिव्ह्यू सक्सेसफुल रिव्ह्यू रिटेन झालाय बॅटिंग टीमचा आणि या वाईडमुळे धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या झाली एकूण 24 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज. हो, अप्रतिम डिलिव्हरी. झपकन आतमध्ये येणार चेंडू. सरप्राईज करून गेलाय. बॉटम हँडचा वापर केला होता. सेफ लँडनी हा चेंडूला हलक्याने खेळायचं होतं. बॅटच्या हलकी आतलीकडे चेंडू पाला ब्रश होऊन मागे निघून गेला. व्हेरी गुड कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. भन्नाट वेग होता या चेंडूवर. बॅट खाली ठेवण्या. हॅलो 24 धावा. उलटा चेंडू. फक्त दिशा दिली आहे. टायमिंग चांगला केलं. गॅप खूप मोठा आहे. त्या ठिकाणी शतक वेगाने येतोय. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत 2 धावेची संधी होती आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. इंटेलिजन्स स्ट्रोक. गॅप मध्ये फटके आपण बघतोय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर बघतोय. हॅलो 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 हॅलो. विकास केणे यांच्या मध्ये पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॉलिंग टीमला. इनसाइड एज जास्त लांब जात नाही चेंडू. विकेट किपर चेंडूवर येते. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल विकेटच्या मध्ये दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केले. धावसंख्येला आकार दिला धावफलकावर. धावसंख्या अंकित झाली आपण बघतोय म्हणजेच 27 धावा 27. 3.3 षटकांचा खेळ आणि चांगली कंट्रोल गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं बंटी जोशीने 9 धावा खर्च केला. 1 विकेट त्याने काढली. जिशान शेख अवघ्या 3 धावांचं षटक त्याने टाकलं होतं. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर अजूनपर्यंत 3 चेंडू त्याने टाकले आणि 1च धाव खर्च केली आहे. मॅजिकल बॉलिंग. शैबाने सुद्धा 1 षटक पूर्ण केलं. 14 धावा त्याने खर्च केल्या. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. पूल करायचा प्रयत्न. प्रचंड वेग. अचूकतेवर जास्तीत जास्त भर दिलाय. ॲक्युरेसी गोलंदाजीमध्ये. लेफ्ट आर्म बॉलर गोलंदाजीमध्ये काय करामत करू शकतो. डावखुरे खेळाडू काय करामत करू शकतात टेनिस क्रिकेटमध्ये. हॅलो. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लेग कटर बॉल. मॅग्निफिसंट बॉलिंग. जिशान. अप्रतिम स्पेल आपल्याला बघायला मिळतोय जिशानचा. डावखुरे खेळाडू. हॅलो हॅलो. जिशान अगेन नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ऑन्सला खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक. जिशान चेंडूच्या खाली. जजमेंट बघूया किती चांगलं आहे. लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. चेंडू हातामध्ये आल्यानंतर नंतर तो जमिनीला दान झाला बघायला मिळतो.
हॅलो 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 3 धावा हॅलो हॅलो खूप चांगला फटका ऑफर केला आपण बघतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फराज शेखच्या विरोधात फलंदाज स्ट्रायकिंगला आपण बघतोय म्हणजेच साहिल पाटील धावसंख्या षटकारामुळे अंकित झाली एकूण 36 इन द लास्ट ओव्हर
हॅलो हॅलो चेक हॅलो. मागचा हॅलो. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघतोय की बॅटिंग इथे करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर गावदेवी क्रिकेट क्लब आई गावदेवी पिसे या संघाने धावसंख्या नोंदवली. धावफलकावरती एकूण 50 धावा आणि 51 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे सक्षम 11 RCC पेठ या संघासमोर. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघाचे संघनायक यायचं आहे कुकसे आणि जाई. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी रिपोर्ट करा. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. धनेश इलेवन कुकसे संघाने रिपोर्ट केले ऑलरेडी. जाई संघ आपण सुद्धा या टॉससाठी. 51 धावसंख्येचं लक्ष आहे. 51 रन्स टू विन आपण पाहत आहोत. म्हणजेच लक्ष चषक देवरुंग 2026 दुसरं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं. तिसरी रात्र तिसरा सामना ऑलरेडी सुरू झाला आहे. एक इनिंग समाप्त झाली आहे. अजून एक इनिंग बाकी आहे. त्यामध्ये आपण बघतोय की 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो सक्षम 11 RCC पेठ या संघाला. जय जोटिंग संघ देवरुंग त्याचबरोबर श्री श्याम शेठ दळवी माजी सरपंच देवरुंग यांच्या माध्यमातून एक अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. विद्युत प्रकाश झोतामध्ये तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते नरजनी क्रिकेट आणि या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच एकूण 5 रजनी तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार आहे. चला फिल्डिंग टीम रेडी झाली फिल्डिंग लावण्यासाठी. बॅटिंग टीम फलंदाज पाठवते ग्राउंडच्या आतमध्ये फलंदाज येत आहेत डावाची सुरुवात करण्यासाठी. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो.
तो 51 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये सोहेल स्वतः संघनायक कॅप्टन या संघाचा स्ट्रायकिंग एंडला तो बॅटिंग करेल लेफ्ट हँडर आणि त्यासोबत बंटी जोशी. सलामीचे फलंदाज सक्षम 11 RCC पेठ रायगड विभागातून हा संघ जो बिलॉंग करतोय आणि नाईट क्रिकेट म्हटल्यानंतर या संघाला भरपूर डिमांड असते. जसं मगाशी सोहेलने उल्लेख केला की शक्यतो आम्ही दिवसा मॅच खेळत नाही, दिवसाचं जर शेड्यूल असेल तर आम्ही शक्यतो टुर्नामेंट्स खेळत नाही, कारण सगळे आमचे खेळाडू जे जॉबला जाणार आहेत. निश्चितच खूप चांगली बाब आहे, जॉब करून सुद्धा तुम्ही खेळता ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या परिवारासाठी तुम्ही चांगलं योगदानसुद्धा देत आहे आणि क्रिकेटसाठी आपल्या संघासाठी ते योगदान देत आहेत नाईट क्रिकेटमध्ये. $51 रन्स टू विन, 51 धावसंख्येचं लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग गेला सोहेल. पहिला चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. थोडासा आपण बघतो त्या ठिकाणी युक्ती वापरायचा प्रयत्न सोहेलचा, पण टायमिंग करू शकला नाही आहे. षटक क्रमांक पहिलं जयेश शेलार बॉलिंग बरोबर घेऊन आलं पॉवर प्लेचं. बघूया लेफ्ट हँडरसाठी फिल्डिंग पोझिशन कशा प्रकारे आहे. एक खेळाडू डीपमध्ये लॉंग ऑनला थोडासा वाईड इश्यू आहे. पुढचा चेंडू आहे मध्ये मिस टाइम. क्षेत्रशक्तीचे डीपमध्ये जज करतोय. चेंडूच्या खाली आणि जजमेंट चांगलं आहे. गोलंदाज जयेश शेलारने पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये कॅप्टनची विकेट काढली आहे आणि कॅप्टनला खातं सुद्धा उडू दिलं नाहीये. फलंदाज बाद होतोय सोहेल. बॅक टू डक नॉट डक. पापगाव देवरुंगचे ग्रामपंचायत सदस्य समीरजी घोडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी एक पारितोषिक आलंय 1000 रुपयाचा. व्हेरी फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर आणि ते पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट काढली जयेश शेलारने. संगनायकाला बाद केलं त्याने. भाग पाडतो फटका खेळण्यासाठी आणि ती विकेट जयेशच्या खात्यामध्ये. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं सक्षम 11 RCC पेठ या संघासाठी, पण हवी तशी सुरुवात मिळाली नाही. पण गोलंदाजीने सुरुवात चांगली केली आहे. आपल्या षटकामध्ये त्याने विकेट काढली आहे सोहेलची, संगनायकाची. बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन. स्ट्रायकिंग एंडला तो नवीन फलंदाज आफताब शेख. एका पार्टनरशिपची गरज आहे, सुरुवात हवी आहे सक्षम 11 RCC पेठ या संघाला. बघूया राईट हँडर्स आफताबसाठी फिल्डिंग पोझिशन डीप मिड विकेट ठेवण्यात आलाय. हो, चांगला फटका आहे. कॉपी बुक स्टाईल ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हर येते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतोय. चेंडू कव्हर करेल पण एका दर समाधान मानावं लागेल. गुड फिल्डिंग. काय एफर्ट आहेत फिल्डिंगमध्ये. असं नाही की आपण बघितलं की थेट त्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेलाय. त्याला भरपूर मेहनत करावी लागली. 10 ते 12 पावलं धावावं लागलं, पण इथे मात्र फलंदाज एकमेव धाव इथे अंकित करतायत. फलंदाज खातं उघडलंय स्वतःच्या संघात सुद्धा, म्हणजेच आफताब शेख आणि स्ट्रायकिंग एंडला बंटी जोशी. पुढचा चेंडू जयेशचा. फुलटॉस आहे. ट्रेडमार्क शॉट बंटी जोशीचा लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. खणीत चौकार. हॅलो चेक चेक चेक. ₹1000 कॅश प्राइज आहे. आकाश पाटील यांच्याकडून पारितोषिक आले सलग 2 षटकारांसाठी, सलग 3 षटकारांसाठी. बंटी जोशीसाठी 2000 कॅश प्राइज आहे. ओ क्या बात है. एच अँड गॉन. इनसाइड एज चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि जयेशला ज्यासाठी आणलं होतं त्याने मात्र ते काम पूर्ण केलंय.
भले त्याच्या विरोधात मागच्या काही 2 चेंडूवर मोठे फटके आले, 1 षटकार 1 चौकार आला, पण काय कमबॅक, इनसाइड एज अँड गॉन. सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद होतोय. आघाडी दोन्ही फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज जयेश शेलारला आणि फलंदाज बाद होतोय बंटी जोशी. Check. हॅलो चेक टेस्ट. Hello. Check. Hello. Check. तर एका षटकाचा खेळ समाप्त Check. होतोय. 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल. धावसंख्या धावफलक 11 आणि 2 विकेट्स. दोन्ही सलामीचे फलंदाज त्यांनी मात्र बाद केलेत. जयेशने आपल्या संघाला चांगली सुरुवात आपल्या संघासाठी निश्चितच करून दिली आहे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11, 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आता मात्र रिक्वायर रन रेट प्रति षटकामागे 10 धावा, कारण 40 धावा अजूनही करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. बॉलिंग मार्कवर गोलंदाज इथे मात्र आपण बघतोय चेंज होतोय आणि पियुष पाटील ज्युनियरला चेंडू दिलाय संघनायकाने, जो लेफ्ट आर्म बॉलर आहे. खूप चांगली सुरुवात आहे. हॅलो माईक चेक. थोडासा आवाज वाढवूया माईकचा. हॅलो डीजे माईक चेक. हॅलो माईक चेक. ग्रीन वायरवाला माईक. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात पियुषनं देखील केली आहे. डॉट बॉल आला पहिला. क्लीन बोल्ड अराउंड लेग. आफताबची विकेट काढली आहे पियुषच्या खात्यात आणि धक्का लागलाय मैदानावरती. टीम सारांश 11 RCC पेठला तिसरा. काय चेंडू होता पियुष पाटील ज्युनियरचा. पहिल्या चेंडू निश्चित त्यांनी डॉमिनेट केलं होतं, निर्धाव टाकला होता, भन्नाट वेग होता त्याच्या चेंडूवर. पण नंतर आपण बघितलं की फलंदाज थोडासा शफल झाला, रीड केलं त्याला. मात्र आपण बघितलं की त्या ठिकाणी जसा शफल झाला बरोबर चेंडू स्टंपवर टाकला आणि लेग स्टिक उखडली आणि एक मोठा धक्का दिलाय. आफताब शेख बॅक टू डगआउट आणि आतापर्यंत 3 सलामीचे फलंदाज तंबूत परतलेत सक्षम 11 RCC पेठ या संघाचे. धावसंख्या फक्त 11 असताना 11 लॉस ऑफ 3. बॅटिंगसाठी तर लेफ्ट हँडर आलाय स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज सिद्धू कोळी लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी आहे. आता बॅटल पाहायला मजा येईल की इथे पियुष स्वतःला कशा प्रकारे सिद्ध करतोय. 51चं टार्गेट खूप चांगलं सेट झालंय. अगदी फसलेला सामना होता त्यातनं बाहेर आलाय तो म्हणजे संघ आपण पाहताय आई गावदेवी पिसे. आणि एक दर्जेदार बॅटिंग झाल्यानंतर जे टार्गेट बॉलर्सला मिळालंय ते डिफेंड करायला आम्ही लढायला RCC पेठ समोर तयार आहात. सक्षम 11 समोर हे सांगतीये टीम गावदेवी पिसे. इथे लाईन चेक केली जाईल. हेच तर मी म्हणत होतो की अगदी आता लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी ॲडव्हान्टेज आहे बॅट्समनला आणि त्या ॲडजस्ट करण्यामध्ये बॉलर्सला इथे काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे 1 ने पुढे जाते 12 आणि 12ला विकेट्स आतापर्यंत गेलेलात त्या म्हणजे 3. पियुष तयार आहे. समोर डावखोऱ्यात त्याचा फलंदाज सिद्धू कोळी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सिद्धू कोळीसाठी बॅटची अगदी आतली कडा घेऊन बॉल समोर होता आणि त्याच दरम्यान एक सिंगल या ठिकाणी येताना आपण पाहताय आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय 13 लॉस ऑफ 3. सर काय म्हणाल, समोर एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघ त्याच्या अगेन्स्ट सध्या पिसेजी फाईट करते त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं मी कौतुक करेन म्हणजेच ज्युनियर पियुष पाटीलचं. चेंडू रिलीज केल्यानंतर जसं आपण बघितलं की बॅटमध्ये लागून तिथेच घुटमळला तो स्वतः पहिले त्याने जाऊन तो अटेम्प्ट केला. जवळ आपण बघितलं खेळाडू त्या ठिकाणी उभे आहेत पण स्वतःवर त्यांनी विश्वास दाखवला. चेंडू त्यांनी स्वतःहून कव्हर केला. यासाठी मी कौतुक करेन ते पियुष पाटीलचा. एक्सलंट बॉलिंग.
इथे स्विच हिटचा फटका आलाय. जोपर्यंत नमित पगडे उभा तोपर्यंत माहिती टीम पेटला की डाव तो सावरेल आणि इथे बॉल चाललाय स्विच हिटच्या माध्यमातून खेळला आणि थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मितील धावा 4 हा येतोय चौकार. थोडंसं प्रेशर रिलीफ होत आहे या चौकारानंतर, कारण रिक्वार रनरेट देखील जवळजवळ आता 11च्या पुढे निघून गेलं होतं. हा चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मॅच आटोक्यात आली आहे, कारण रनचेस 51 आहे. 10.20 या रिक्वार रनरेटना बॅटिंग या मॅचमध्ये करायची आहे. टीम सक्षम 11 पेटला. पेट म्हटलं की नेहमीच या टीमसाठी अनेक वर्ष एक मोठं योगदान राहिलं. गणेशदादा जोशी असतील, आमचे मित्र PTC लाईव्हचे सर्वा संदीप वासकर, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्या सोबतीनं सध्या पेटगाव म्हटलं ना की चर्चेत दोस्ती दुनियादारीत आणि समाजसेवेत एक युवा नाव आमचे गुड्डू जोशी आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजून एक सिंगल ॲड झाली आहे. धावफलकावरती पुढे चाललाय. टीमची टोटल 18. पियुषचं षटक, धावा खर्च झालेत आत्तापर्यंत 7. विकेट काढली आहे त्यांना 1. पाणी घेऊन जा मैदानावरती. थोडी जास्ती गर्दी करू नका आणि फर्स्ट एड बॉक्स देखील घेऊन जायचं. बँडेड घेऊन जा पटकन. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झाली आहे. 51चं रनचेस मॅच आता रंगात आली आहे. जसं आयोजन तिसऱ्या रात्रीत रंगात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जे स्वप्न पाहिलं जय जोटिंग देवरुंग आणि आदरणीय शामशेठ दळवी साहेबांनी, त्या स्वप्नातनं सत्यात साकार होणारं हे लक्ष्य चषकाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि या टुर्नामेंटला 4 चांद लावण्याचं काम केलं आहे तेजस भोईर, ग्रामीण टेनिस क्रिकेट त्यांच्या टीमनं, JP पॅनलच्या आपल्या ऑफिशियल अंपायर्स आणि या स्पर्धेमध्ये अगदी खेळणाऱ्या सगळ्या संघांच्या माध्यमातून प्रत्येक टीम येते ती क्वालिटी क्रिकेट खेळते, कौतुक करते. आणि थोडीशी दुखापत तिकडे खेळाडूला फर्स्ट एड प्लीज थोडंसं लवकर घेऊन जा मैदानाच्या आत. क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच. खेळाडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाला. थोडीशी दुखापत निश्चितच झाली आहे. धावसंख्या म्हणजे आपण बघतो धावफलकावर पाहायला मिळते म्हणजेच एकूण 18 धावा. षटक क्रमांक आता तिसरा गोलंदाज घेऊन येईल बॉलिंग मार्कवर. 1.5चा एक अगदी पुढं, खेळ yes. झाला होता आणि शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी अजूनही बाकी आहे. पियुषच्या षटकातील दुखापत झाल्यानंतर देखील पुन्हा लढायला आणि आपल्या टीमचं नशीब घडवायला मैदानावरती तो तयार आहे. धावफलकावरती धावा 18. थोडंसं पॉवर सप्लाय डीजेसाठी कट झालं होतं, त्यामुळे थोड्याशा अडचणी आहेत. थोड्याच वेळात प्रॉपर अगदी साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचेल. इथे फटका चांगला एकदम कडक आहे. चाललाय बॉल डीप मध्ये मिड विकेटला, टावरच्या वरतून मारलाय आणि इतका लांब गेलाय तितका दूर देखील चाललाय. वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, बॉल सीमा पार आलाय षटकार.
चला फिल्डिंग सेट करून घ्या. तर षटकारमुळे आपण बघतोय धावसंख्येची अंकित झाली आहे. धावफलकावर एकूण 24 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 24 धावा धावफलकावर आहेत. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि आतापर्यंत बघतो की या षटकात धावा खूप चांगल्या बघायला मिळतात. एका षटकातील धावसंख्या 11 होती. त्यानंतर आपण बघितलं या षटकामध्ये एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल, एक वाईड आपण बघितला. त्यामुळे 13 धावा या षटकामध्ये गोलंदाजाने पियुषने खर्च केल्या. ॲक्च्युली त्याच्या गोलंदाजीमध्ये भन्नाट वेग होता, प्रचंड वेग होता, अचूकता सुद्धा होती. पण त्यासुद्धा विरोधात आपण बघितलं की चांगली बॅटिंग केली आहे सक्षम 11 आरसीसी पेठ संघाच्या फलंदाजांनी. आणि मात्र आपण बघतो की त्या ठिकाणी 3 विकेट्स गमावून सुद्धा आपण बघतो की धावसंख्या खूप चांगली आहे. 24 धावा धावफलकावर. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी धावा अजूनही 27 पाहिजे. 2 षटकांचा खेळ झाला. 24 धावा. मागच्या बॉलवरती जो षटकार आला त्या षटकारानंतर खूप काही चित्र मैदानावरती बदललं. पुन्हा या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती येताना सक्षम 11 आरसीसी पेठ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाला आपण पाहता या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आला विकास केणे आणि संदेश ठाणगे यांच्या माध्यमातून, जे देवरुंगचे आहेत त्यांच्या माध्यमातून आरसीसी पेठला या टुर्नामेंटमध्ये इन्व्हाइट करण्यात आलं. थोडाच वेळा टीम जाई तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. अंपायर्स मॅच थांबवायचे जरा. अंपायर्स जरा 5 मिनिटं थांबा. वरचे जे फ्लडलाईट्स आहेत अजून ते ऑन झालेले नाही आहेत. एक 5 मिनिटात जसे सगळ्या फ्लडलाईट्स ऑन होतील तसा सामना आपण सुरू करणार आहोत. एक फक्त 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटामध्ये फ्लडलाईट्स ऑन होतील आणि त्यानंतर आपण मॅच सुरू करू. Hello. Hello, check. Hello. Hello. Hello, check. 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 Hello. Hello. सरळ बसवली, क्रॉस बसवली. आता मी बघा जरा ट्राय करा तुम्ही. व्यासपीठावर आपण थोड्या वेळ वळूया. आपण व्यासपीठावर काही सन्मानित आपण करणार आहोत. तोपर्यंत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रसाद केणे इथे उपस्थित, त्यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे व्यासपीठावर. मनोज गोडे यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण हा सन्मान इथे करायचा आहे प्रसाद केणे यांचा. मनोज गोडे यांच्या शुभस्य हा सन्मान इथे होतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रसाद केणे यांचा सन्मान इथे संपन्न होईल. आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत प्रसाद केणे यांचे. तुझा टेक्निकल इश्यूमुळे थोडासा मॅच आपण थोड्या वेळात आपण इथे थांबवली आहे. विकेट येणारी आपण बघतो फ्लड लाईट्स थोड्याच वेळात चालू केली जाईल आणि त्यानंतर सामना पुन्हा कंटिन्यू करू.
फ्लडलाईट्स आहेत त्यांना ऑन व्हायला 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागतो. आता तिकडनं प्लग ऑन झाला, मग आता अजूनही लाईट्स ऑन व्हायला एक 5 ते 6 मिनिटं लागतील. आणि बरोबर आता वेळ झाली आहे 9:19 आणि 9:30 परफेक्ट बॉल आपण या ठिकाणी डिलिव्हर करणार आहोत. दोन्ही टीम्स तोपर्यंत तुम्ही ड्रिंक ब्रेक किंवा जी स्ट्रॅटेजी आखायची आहे कंप्लीट करू शकता. बॅट्समन बरोबर एक 10 मिनिटांनी बॉल विकेटवरती टाकला जाईल. धन्यवाद. भावेश शेलार षटक क्रमांक 3. 18 चेंडूंनी 27 धावांची आवश्यकता आहे. इम्प्रोव्हायझेशन फटका बनवलाय, डिपॉझिट केलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू सरासी मार्चे बाहेर चौकार. मॅन्युफॅक्चर केला फटका, डिपॉझिट केला, फटका बनवला तिथे आणि खूप चांगला एक्झिक्यूट करताना फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर नमित पगडेने. या चौकारमुळे धावसंख्या पुढे सरकली. अंकी जर एकूण धावसंख्या धावफलक तिकोण 28 28. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू भावेशचा. ओ वेगवान प्रचंड वेग होता चेंडूमध्ये. पंचांकडे अपील, पण पंचांना इम्प्रेस करू शकला नाहीये. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे ऍड केली जाईल. धावसंख्या अंकी जर एकूण 29 धावा धावफलकावर. 51चं लक्ष. कुठेतरी आपण बघतो की एका षटकाच्या अग्रेस वाटलं होतं की जेव्हा 3 विकेट्स गमावल्या होत्या आरसीसी पेठ संघ हा बॅकवूडला पाहायला मिळतोय की काय, पण त्यानंतर आपण बघतोय की चौथ्या विकेटसाठी अप्रतिम पार्टनरशिप नमित आणि त्याचबरोबर फलंदाज सिद्धू कोळीमध्ये बघायला मिळते. धावसंख्या 29-29. 22 आता मात्र राऊंड विकेट अटॅक करेल लेफ्ट हँडरसाठी. स्ट्रायकिंगला आपण बघतो फलंदाज सिद्धू कोळी. चला मॅच सुरू करा. पहिल्या मॅचपासूनच आपण बघतोय की बराच उशीर झालाय. आज खूप डिले होते प्रत्येक मॅचमध्ये. फुल टॉस आहे, प्रचंड वेग होता या चेंडूवर. रिव्हर्सचा पवित्रा होता, पंचांनी ताबडतोब सिग्नल केला इट्स अ वाईट बॉल. स्ट्रायकिंगला सिद्धू. आतापर्यंत आपण जर बघितलं सिद्धू एक वेगळाच कॉन्फिडन्स घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये आलाय. एक सिंगल, एक षटकार. नमित पगडे आपण बघतो की 2 चौकार, एक सिंगल. 9 वर तो खेळतोय. सिद्धू खेळतोय 7 वर. आणि ही पार्टनरशिप खूप चांगली बहरते ग्राउंडवर चौथ्या विकेटसाठी नमित आणि सिद्धू मध्ये.
16 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही करायचे त्या 21 धावा. नो डाऊट ॲट ऑल. 16 बॉल 21. मॅच खूप चांगली चालली आहे. बॅकफुटला जाऊन फटका सजवला, डीपमध्ये कव्हर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येऊन पोहोचेल तो पण अजून रन्स ॲड होतात. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती अजूनही येणारे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात या ठिकाणी त्या म्हणजे 20. पंधरा बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. सॉरी मित्रांनो, थोडंसं जरा तांत्रिक बिघाड होता, त्याच्यामुळे काही काळ या मॅचमध्ये तुम्हाला वाट पाहावी लागली. वॉट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर, त्याला चॉप केलं. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते आहे. एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती झाली आहे 32. टार्गेट चेस करायचं या मॅचमध्ये 51. अजून 14 बॉल 19 धावेची गरज आहे. काय खेळतात मैदानावरती दोन्ही टीम, एकही संघ या मॅचमध्ये मैदान सोडायला या ठिकाणी तयार नाही आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 19 धावेची गरज. टप्पा पडलाय, भरदा वेगात सुसाट सुटलाय बॉल. गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर बाहेर वेगावरचं कंट्रोल थोडंसं हरपलंय आणि अंपायर विकी शेलार यांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. आज टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. ज्या खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व दणानून सोडलं, आजही टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला कळाला नाही की तो उजव्या हाताचा की डाव्या हाताचा. असा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक अवलिया अजुबा, त्याचं नाव निलेश म्हात्रे, मोठा गाव. 27 बॉलमध्ये आज 102 धावा लुटवाई चषकामध्ये त्यानं पटकावल्या आणि त्याच्या कारकिर्दीतलं हे पहिलं शतक वयाच्या 45व्या वर्षी. द प्राईड ऑफ डोंबिवली क्रिकेट निलेश म्हात्रेनं झळकावला. फलंदाज निघाले, अंपायरचं बोट आकाशाकडे, विकेट मिळतीये. काय जबरदस्त बॉल आणि सेलिब्रेशन. टीम आई गावदेवी पिसे संघाचं समीकरण उरलंय. येणारे बॉल 12, जिंकण्यासाठी धावा पाहिजे 18. भरपूर वेळ झाला, डीजे आमटले बिझी होते, अनेक सारे अडचणी फेस करत होते. आता डीजे मास्टर देखील फायर करायला रेडी आहे. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मैदानाच्या आत. या दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला. बदलापूर गावातील एरंजाड परिसरातील एक युवा उद्योजक आदरणीय उदयदादा राणे, क्रिकेट स्पर्धेतील एक आयोजक आणि त्या सोबतीनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात मोठ्या मोठ्या संघांना, बामणडोंगरी असेल, म्हात्रेपाडा असेल, वाकळण असेल, अशा संघांना जे पुरस्कृत करत असतात त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ बाकी, 18 रनची गरज आहे. हार मानायला मैदानावरती कोणी तयार नाही आहे. 33 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4. 33ला 4 विकेट्स गेल्यानंतर समीकरण या मॅचमध्ये आत्ताही उरलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे 12 बॉल 18 धावेची गरज. कठीण काळात ना मित्रांनो संयम ठेवा, त्यांना अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षाला धार लागते सामर्थ्याला, कारण कधी सोन्याला गंज लागत नाही. ह्या दोन्ही टीम आहेत ना, अगदी 24 कॅरेटच्या सोन्यासारखं, प्युअर गोल्ड सारखं क्रिकेट मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. अनस्टॉपेबल. आत्ताही त्यांचं फाईट बॅक मैदानावरती सुरू आहे आणि म्हणून म्हटलं जातं ना, मानलो तो हार, ठाणलो तो जीत होगी. आणि या दोन्ही टीम लढतायत मैदानाच्या आतमध्ये. स्विचिटचा फटका सजवायचा होता. वॉट अ बॉल. पण अगदी इतका वेग आहे ना या बॉलर्सकडे. आणि या मैदानावरती आमने लोणारच्या ज्या ज्या टीम्स आहेत, महिन्यातून जवळजवळ इकडे कमीत कमी माझ्या अंदाज 5 स्पर्धा होतात आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये इथल्या टीम्स खेळताना दिसतात. म्हणजे जरी एका टुर्नामेंटला तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीत लॉस्ट ऑफ तुम्ही मॅचेस जेव्हा खेळता, खेळपट्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे कळते, चांगला अनुभव मैदानाचा तुम्हाला येतो. इथे टप्पा पडला, हा देखील चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात या मॅचमध्ये. 18, 10 चेंडू 18 धावा. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे दमदार असतील, तुमच्या यशाला पर्याय नाही.
कारण आयुष्य म्हणजे काय तर प्रामाणिक धडपड आणि खेळावरती असलेला प्रचंड विश्वास. हा फुल टॉस आहे, खराब होता, फायदा उचलताना नाही आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे, पहिल्या टप्प्यावरती उचललाय, थ्रो केला जाईल तोपर्यंत मिती आहे फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि समीकरण आता या मॅच मध्ये उरलंय. येणारे 9 बॉल 17 धावेची गरज. टीम जाईचे कॅप्टन, टीम कुक्सेचे कॅप्टन, आपण टॉस साठी रेडी राहायचं. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 17 धावेची गरज, 34ला 4, 51चं लक्ष. आणि जसं सुरुवातीला विकेट्स आल्या ना मैदानाच्या आत, सोहेल शेख 0 वरती, बंटी जोशी 10 वरती, अफ्ताब शेख 0 वरती, तदनंतर नमित पगडे अजूनही या मॅच मध्ये जिम्मेदारी घेऊन या ठिकाणी खेळताना आतापर्यंत पाहायला मिळालाय. बॉल बाकी आहेत 9, रन बाकी आहेत 17. स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगतो. मॅच बरोबरी सुटली सुपर ओव्हर आणि अंपायर्स फर्स्ट वॉर्न तुम्हाला देतात वेळेच्या संदर्भात, त्याकडे लक्ष असू द्या टीम आई गावदेवी पिसे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, लेफ्ट हँड राऊंड विकेट. हा देखील फुल टॉस थोडासा डीप होत होता, त्यामुळे थोडक्यात बचावले. रनआउटची संधी, एक एक्स्ट्रा रन मिळेल का? हो, आली आहे. गरज नव्हती खरं तर. इकडे थोडी जास्त घाई झाली आहे. बॉलर सेंडला जरी थ्रो आला असता चित्र वेगळं असतं. बॅटिंग साईड अगदी या बॉलच्या हाईट फॅक्टर मध्ये त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. ओव्हर द आहे का ते चेक केलं जाईल. घेतलाय या ठिकाणी DRS. जाऊया आपण थर्ड अंपायर सोबत ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वॉर रूम मध्ये आणि थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी. चला या आपण गेम प्ले करूयात. खूप डीप होतोय बॉल, अगदी विकेटच्या खूप खाली आहे. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता तुमच्या टेलिव्हिजन सेट वरती. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं आता 8 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 16. अगदी डोळ्यांना काजळ आणि तेल लावून खरं तर अगदी स्कोरिंग करताना तुम्ही अल्पेश गायकवाड यांना पाहताय. अतिशय सुंदर गुणलेखन ते करतायत. एक रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. इथे फटका समोर व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन आहे, डीपला झाली आहे मिसफील्ड. चुकीला माफी नाहीये. निर्णायक क्षणाला एक छोटीशी मिस्टेक, समोर RCC पेठ आणि त्याला जर संधी द्याल तर मैदान इथनं तुम्हाला सोडावं लागेल. सात बॉलचा खेळ बाकी आहे. 12 रनची गरज आहे. येणाऱ्या 7 बॉलमध्ये 7 चेंडू 12 धावा. हु विल वन द मॅच? कोण जिंकेल हा सामना? हा प्रश्न अजूनही या मैदानावरती बाकी आहे. 7 बॉल 12. हा महत्वाचा बॉल आहे, त्याच्यावरती आली आहे विकेट. कॅप बॉलिंग करताना दिसलाय मैदानावरती गोलंदाज तुम्ही पाहताय पियुष पाटील ज्युनियर. सेकंड स्पेल मध्ये आलाय, तिकडे देखील काढली आहे विकेट. आणि या ओव्हर मध्ये पियुषने केली आहे कमाल धमाल. 12 बॉल 18ची गरज. रन्स खर्च केलेत फक्त 6, त्यामध्ये एक मिसफील्डचा चौकार देखील आहे. आणि समीकरण आता उरलाय येणारे 6 चेंडू 12 आणि या मागचा बॉल ज्याच्यावरती विकेट काढली, स्वीप करायचं होतं फाईन लेगच्या वरनं. तिलकरत्न दिलशान स्टाईल दिल स्कूपचा प्रयत्न तो फसला आणि क्लीन बॉल झालेत बॅटर आणि महत्वाची विकेट मिळाली आहे आई गावदेवी पिसे टीमला. 6 बॉल 12ची गरज. RCC सक्षम 11 पेटला. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी धावा करायच्यात 12. 6 मध्ये 12. 6 चेंडू 12 धावेची गरज. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती आणि येणारे 6 बॉल रन्स करायच्या त्या मॅच मध्ये 12. जिथे जिथे नजर जाईल प्रेक्षक तुम्हाला मॅच एन्जॉय करताना दिसतात. हे आई गावदेवी पिसे संघाचे समर्थक ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट, मनामध्ये स्वप्न जिद्द आहे की आज आपलं गाव जिंकेल. आणि सध्या जे क्रिकेट पिसेनं खेळलंय, हारताय जिंकताय महत्वाचं ते नाहीये, तुम्ही लढताय कसं ते महत्वाचं आहे. कारण समोर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक महासत्ता, जसं भिवंडी विभागामध्ये आल्यानंतर मोठ्या मोठ्या टीम्स खेळतात. अगदी ज्यावेळी भिवंडीच्या टीम्स रायगडात येतात त्या टीमला चॅलेंज करण्याची धमक ज्या टीमच्या गावाची
शेलारच्या नावात ते गाव पेठ आणि त्याच पेठ गावाचा रोहिदास क्रिकेट क्लब RCC पेठ मैदानावरती खेळतोय सक्षम 11 या नावानं. शेवटचं 6 बॉल 12 रनचा थर्रार आणि भविष्य सोपवलंय गोलंदाज नरेश शेलार. 6 बॉल 12 धावा. नरेश शेलार की फलंदाज. नमित देखील निर्णायक क्षणाला बाद झालाय. आता दोन्ही फ्रेश बॅट्समन आहेत जे नंबर 6-7 वरती आलेत. मिडल ऑर्डर देखील थोडीशी लवकर विस्कळीत झाली आहे. पहिला बॉल नरेश शेलारचा टप्पा पडल्यानंतर आता पिसेकर म्हणतील RCC पेठला यानंतर आई गावदेवी पिसे नाव माहिती होईल. कारण पहिल्यांदाच आज गाठ पडली आहे ठकाठक रातो के कातिल आणि त्यांच्या अगेन्स्ट जे क्रिकेट खेळतीये आई गावदेवी पिसे ते एकदम A1 दर्जाचं क्वालिटीचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 रन. सुपर ओव्हर एखादी या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावेची गरज. बॉल तयार. अजून एक चांगला बॉल टाकलाय. समोर चालला डीप मध्ये. सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंड साठी निघाले दोन्ही बॅट्समन. फिल्डिंग तितकीच दर्जेदार झाली आहे आणि मिळाली आहे फक्त एकच धाव. संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता, इसलिए लोग आज भी पूछते हैं इंसानों की दुनिया में उस पत्थर को, क्योंकि यहाँ विश्वास लायक गेंदबाज नहीं मिलता. इथे जो भरोसा ठेवलाय तो जपेल का? बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नरेश शेलार. 2 बॉल शेलारच्या नावावरती. त्याच्या विरुद्ध पलटवार केला जाईल का? बॅटिंग करताना फलंदाज अविनाश वास्कर आणि तन्वीर शेख मैदानावरती खेळतोय. सध्या स्ट्रायकर एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय अविनाश वास्कर. त्याच्या बॅटकडे नजर लागली आहे पनवेल तालुक्याची RCC पेठच्या पाठीराख्यांची. बॉल आता या बॉलिंग मार्कवर. हा फुल टॉस फायदा उचलू शकले नाहीयेत का? हो. लॉंग ऑनला फिल्डर. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग झाली आहे. 2 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये होते भावेश शेलार. सांगतोय नरेश शेलारला तू लढ भावा. हे शेलार गँग तुझ्या सोबत. 3 बॉलचा खेळ या मॅच मध्ये आता बाकी आहे आणि समीकरण 3 चेंडू 9 आणि क्लिअर बाउंड्री सेफ आहे. आणि या जाऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये जिथे समीकरण उरलंय 3 चेंडू 9 धावा. कोशिश दमदार होनी चाहिए. वक्त भी बदलता है और किस्मत भी बदलती है. जो हार नहीं मानता उसी के लिए हालात रास्ता बनाते हैं और मेहनत जब दोस्तों आदत बन जाए तो सफलता मजबूर बन जाती है. अशा कठीण काळात कसं लढायचं हे RCC पेठला चांगलं माहिती आहे. बट जर आमने लोणारकर आई गावदेवी पिसेचं क्रिकेट आवडलं असेल एकदा टाळ्या नक्की बनतात पिसे टीमसाठी. अजून एक चांगला बॉल. अजून एक चांगला बॉल. अपील 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 आणि अंपायर्सनं सांगितलंय नॉट आउट आणि लेग बाईज. एक सिंगल ऍड झाली आहे. समीकरण मैदानावरती उरलंय 2 बॉल 8 धावा. आज आई गावदेवी पिसे संघ इतक्या मोठ्या क्वालिटीचं क्रिकेट खेळतोय याचं मी म्हणेल 50% श्रेय ते आमने लोणार क्रिकेट संघटनेला देखील जात आहे. कोणता संघ कधी कोणत्या टीम सोबत फाईट करतो एकत्रित ड्रॉ केला जातो. सातत्यानं आमने लोणार क्रिकेट संघटनेअंतर्गत होणाऱ्या स्पर्धा त्यातून मिळणारा गावासाठी खेळण्याचा आत्मविश्वास आणि आज महाराष्ट्रातील एक नामवंत संघ समोर आहे. रातो के कातिल RCC पेठ त्यांना घाम फोडलाय आमने लोणारच्या आई गावदेवी पिसे संघानं. 2 बॉल 8 ची गरज. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. डबल आली तर मॅच जिंकायची चान्स. सिंगल आली तर सुपर ओव्हर. इथे 2 बनलेत आणि मॅच आली आहे शेवटच्या अंतिम बॉल वरती. 1 बॉल आणि 6 धावेची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल 6 धावा. 51चं लक्ष 45 झालेत आणि म्हटलं जातं ना अफाटैसा मैदानी येशी तू वेळोवेळी. डाव तुझा येसताच जमवशी जबून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तरच मिळेल तुझला धाव. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला बट इथे ठोकला तर विजय मिळेल. हुकला तर विजयाला गमवावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती एका गोलंदाजाच्या सोबतीनं हजारो आमने लोणारकरांची स्वप्न तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्याची नजर लागली आहे. स्ट्रायकर एंडला असणारा फलंदाज तुम्ही पाहताय तन्वीर शेख. अंतिम 1 बॉल 6 रन. हा फुल टॉस. मॅच फिनिश. मॅच फिनिश.
वी आर नाईट क्रिकेट किंग सक्षम 11 आरसीसी पेठ. तन्वीर शेख न मारलाय षटकार. तन्वीर शेखची एक फाईट आणि वातावरण 1 ते 2 सेकंदात एकदम आरसीसीच्या बाजूने टाईट. अभिनंदन टीम आरसीसी पेठ. म्हणून तर या टीमला मी म्हणालो ना, एक छोटीशी चूक हा संघ कधीही सामना तुमच्यापासून हिसकावून घेईल. बट फाईट जी दिली आहे ना टीम आई गावदेवी पिसेनं, ती लाजवाब राहिली आहे. हार्ड लक बॉईज. आरसीसी पेठ एकदा टाळ्या नक्की झाला पाहिजे टीम आई गावदेवी पिसेसाठी. खतरनाक फाईट बॅक या टीमनं दाखवलंय. आणि चला आपण देऊयात या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि गुड्डू शेठ जोशी यांच्या वतीनं आलंय पारितोषिक. या ठिकाणी तब्बल आरसीसी पेठच्या फलंदाजाला 5,000 रुपयाचं आणि स्वतः गुड्डू जोशीच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. आणि या तुमचा एक विशेष सन्मान तो देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करू. या गुड्डू भाऊ व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला एक सन्मान आपण करूयात. या व्यासपीठावरती आपण पेठ गावातील एक युवा नेतृत्व, एक युवा समाजसेवक आणि दोस्ती यारीतील मोठं नाव गुड्डू जोशी यांना आपण सन्मानित करतोय. आणि गुड्डूच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे तन्वीर शेखला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील